संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज वाल्हेगावमध्ये असणार। वारकरी चालणाऱ्या रांगेमध्ये वाहन सोडली जाणार नाहीत। कालच्या मुक्कामानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय। आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखीचं बीडमधून पंढरपूरकडे प्रस्थान। बालाघाटावरील मांजरसुंब्यामध्ये जेसीबीतून पुष्पवृष्टी करत ढोल ताशांच्या गजरात पालखीचं स्वागत। बीडमध्ये आजवा गोविंद पंत कुलकर्णी यांची भेट घेऊन पालखी पंढरपूरकडे निघाली। बीडच्या कहेवड गावमधील शेतकरी आत्माराम नागरगोंजेंना संत वामन भाऊंच्या पालखीचा मान। पालखीच्या रथासाठी शेतकऱ्याकडून 2.5 लाखांची बैलजोडी खरेदी। बैलजोडीचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये भाजप नेते विनोद तावडे सहभागी। वारकऱ्यांसोबत पायी चालत विनोद तावडेंनी दिंडीचा अनुभव घेतला। वारकरी वाहनांसाठी टोल शुल्कामध्ये सवलत उपलब्ध करून दिल्याची तावडेंची प्रतिक्रिया। अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये आषाढी वारीनिमित्त आमदार विवेक कोल्हेंकडून वारकऱ्यांची चरण सेवा। वारकऱ्यांशी संवाद साधत सुखरूप वारीसाठी दिल्या शुभेच्छा। मालेगाव आणि नांदगाव तालुक्यामधल्या वारकरी जेऊर इथून पंढरपूरकडे मॅरेथॉन दिंडीसह रवाना। अवघ्या 10 दिवसामध्ये 400 किलोमीटरचा पायी प्रवास करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी ते पंढरीमध्ये पोहोचणार। पुण्यातून आषाढी यात्रेसाठी 430 विशेष एसटी बसेसची व्यवस्था। पुणे विभागामधून 21 जुलैपासून 330 स्पेशल बस सोडण्यात येणार। जिजाऊ आणि नवीन परिवर्तन बसचा समावेश। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जखमी वारकऱ्यांची घेतली भेट। भाजपा सर्वतोपरी मदत करणार, चव्हाण यांचं आश्वासन। रवींद्र चव्हाण यांनी पहाटे माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं। अहिल्यानगरच्या अकोल्यामधल्या भंडारदरा पाणलोट क्षेत्रामध्ये काही दिवसांपासून दमदार पावसाची हजेरी। पावसामुळे पाटघर, भंडारदरा, रतनवाडी परिसरात भात लागवडीला वेग। मराठवाड्यामध्ये खरीप पेरणीचा वेग मंदावला। केवळ 65% पेरणी पूर्ण। पावसानं दडी मारल्यानं शेतकरी संकटात। काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता। लातूर, धाराशिव, बीडमध्ये सर्वाधिक पेरणी कमी। विभागीय कृषी सहसंचालकांची माहिती। अमरावतीमध्ये पावसाची दडी। पाऊस थांबल्यामुळे शेतकरीही चिंताग्रस्त। धरणांमध्येही पुरेसा जलसाठा नसल्यानं पाणी टंचाईचं सावट निर्माण। अशी स्थिती राहिल्यास संभाव्य पाणी टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागण्याची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 8 दिवसांपासून पावसाची दडी मारलेल्या पावसामुळे जमिनीला पूर्णपणे तडे। शेतामध्ये पाणी नसल्यामुळे रोपं देखील कोमेजून गेली। कोकणातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये 90% पेरण्या पूर्ण। मात्र पाऊस नसल्यानं पिकं सुकून जात आहेत। कपाशी जगवण्यासाठी महिला शेतकऱ्यांची बादलीनं पाणी घालण्याची धडपड। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आठवड्याभरापासून पावसाचा खंड। कोळी पिकं करपू लागल्यानं शेतकरी चिंतेत। पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनाचा वापर। वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या 1135 वाणाच्या बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी। गेल्या 9 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं दुबार पेरणीची पिकंही धोक्यात। शेतकऱ्यांवर आता तिबार पेरणीचं संकट ओढावलं। नाशिकच्या निफाडमधील देवगावात पीक विम्यावरून शेतकरी आक्रमक। पीक विमा कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांचा रोष। वीज टुलेला देवगावात सरळ आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। धाराशिवमधील 225 प्रकल्पांमध्ये फक्त 10% पाणीसाठा शिल्लक। धाराशिवमधील अनेक प्रकल्प तळ गाठण्याच्या मार्गावर। गेल्या वर्षी प्रकल्पांमध्ये सुमारे 42% पाणीसाठा होता। बुलढाणा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवल्यानं पिकांना तुषार सिंचनाचा आधार। पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। तुषार सिंचनाच्या मदतीनं सोयाबीन पीक वाचवण्याचा प्रयत्न। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सांदन व्हॅली परिसरामध्ये पर्यटनाला बंदी। भंडारदरा परिसरात घाटमाथ्यावर संततधार सुरू असल्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी वन विभागाचा निर्णय। वर्ध्यात पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। पावसाअभावी कपाशी, सोयाबीनसह खरीप पिकांची वाढ खुंटली। अनेकांनी पिकांना खतं दिलं असून पावसाचा खंड वाढत असल्यामुळे शेतकरी चिंतेत। धाराशिवमधील खरीप 2025 सोयाबीन पीक विमा प्रकरणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा। मात्र पात्र शेतकऱ्यांना पुढील 7 दिवसांमध्ये पीक विमा भरपाई बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश। आदेशाची अंमलबजावणी न केल्यास संबंधित विमा कंपनीवर कारवाई करणार। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती। गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेतीसाठी युरिया आणि डीएपी खताची कमतरता। पवारांच्या राष्ट्रवादीचं जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शनं। अधिकाऱ्यांना चष्मा भेट देत आंदोलन। वाशिम जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांकडून पिकांची नासधूस। पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांवर दिवसभर शेतामध्ये थांबण्याची वेळ। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यामधल्या डुंडा गावामध्ये जनावरांना लंपी रोगाची लागण। प्राण्यांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण। कल्याणच्या आधारवाडीच्या कारागृहामध्ये भीषण आग। स्वयंपाकघरामध्ये अचानक लागलेल्या आगीमध्ये 2 कैदी भाजले गेले। जखमी कैदींवर उल्हासनगर सेंट्रल रुग्णालयामध्ये उपचार सुरू।
नागपूरच्या वराठी चौकामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीचं बोंबाबोंब आंदोलन। पावसाळी अधिवेशनामध्ये विदर्भाच्या तोंडाला पानं पुसल्याचा विदर्भ समितीचा आरोप। जळगावच्या अमळनेरमध्ये नगराध्यक्ष भेटत नसल्यामुळे युवक काँग्रेसचं आंदोलन। नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालत युवक काँग्रेसचं निवेदन। नगराध्यक्षांशी वारंवार संपर्क साधूनही भेट मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी। नाशिकच्या मनमाडमध्ये राम मंदिर दान चोरी प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमण। दोषींना तातडीनं अटक करण्याची मागणी। संतप्त सैनिकांनी वेशीतील राम मंदिरामध्ये रामरक्षा आरती करत घटनेचा निषेध केला। बुलढाण्याच्या कंबरखेड गवंढळा गावामध्ये वर्षभरापासून बस सेवा नसल्यानं विद्यार्थ्यांचे हाल। संतप्त विद्यार्थ्यांनी एसटी बससाठी आगारातच शाळा भरवली। प्रशासनाकडून 2 दिवसात मार्ग काढण्याचं आश्वासन। मीरा भाईंदर पालिकेच्या विरोधात मनसेचं आंदोलन। प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला 15 दिवसांचं अल्टिमेटम। शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना पुस्तकं गणवेश नाही। सफाई कामगारांचेही 4 महिन्यांचे पगार थकले। मनसे नेते अविनाश जाधवांच्या आयुक्तांशी चर्चा। आरटीओच्या भ्रष्टाचाराविरोधात नागपुरात चक्क शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन। स्थानिक आरटीओ अधिकाऱ्यांवर शिंदे सेनेकडून भ्रष्टाचाराचा आरोप। नितीन तिवारी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। परिवहन खातं शिवसेना शिंदे गटाकडे असताना नागपुरात आरटीओ विरोधात आंदोलन। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यामध्ये पत्नी सासरी येत नसल्यानं तरुणाने मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं। पोलिसांनी मध्यस्थी करत पत्नीशी संपर्क साधल्यानंतर तरुण सुखरूप खाली उतरला। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये व्यावसायिकाच्या हत्येच्या निषेधार्थ सलग 3ऱ्या दिवशी कडकडीत बंद। पंचक्रोशीमधील अनेक गावांकडून देखील बंद पाळण्यात आला। भंडाऱ्याच्या तुमसर नगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश। प्रशासनाच्या लेखी आश्वासनाच्या नंतर 13 दिवसांचं बेमुदत उपोषण मागे। नवीन कंत्राटामध्ये किमान वेतन, ईपीएफओ आणि ग्रॅज्युएटीचे नियम पाळण्याचं प्रशासनाचं आश्वासन। जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ। विपश्यना केंद्राच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये गोंधळ। सर्वसाधारण सभा महापौरांनी 10 मिनिटांसाठी तहकूब केली। अहिल्यानगरच्या आदिवासी बहुल भागामध्ये एसआयआर मोहिमेला आणखी 15 दिवसांची मुदतवाढ द्या। आमदार किरण लहामटेंची मागणी। पावसाळ्यामध्ये दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचणं कठीण असल्यानं कुणीही वंचित राहू नये, लहामटेंची मागणी। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये अपात्र नगराध्यक्षांच्या भावाचं नगरसेवक पदही अपात्र। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांना मोठा धक्का। नगराध्यक्षांचा भाऊ आणि नगरसेवक सुनील मलगुंडे नाही अपात्र ठरवलं। परभणीच्या जिंतूरमधील जोगी तांडा गावामध्ये शाळेवरीलचे पत्रे उडून गेले। 1ली ते 5वी पर्यंतचे वर्ग एकाच खोलीमध्ये भरवण्याची वेळ। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मतदारसंघात शिक्षण व्यवस्था कोलमडली। राजगुरुनगर नगर परिषदेच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार। अतिवृष्टीमुळे क्रीडा संकुलाकडे जाणारा रस्ता ढासळला। रस्त्यालगतची विहीर उघडी पडल्यानं नागरिकांच्या जीवाला धोका, तर नगर परिषदेनं संबंधित शेतकऱ्याला दुर्घटनेला जबाबदार धरलं। बुलढाण्यामधल्या गुंजाळा पाझर तलावाच्या भिंतीला साळींदराने मोठे खड्डे पाडल्यानं तलाव फुटण्याची भीती व्यक्त। शेतकऱ्यांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी। धुळे शहरामधल्या नदीमध्ये जलपर्णीचा विळखा वाढला। पाणी साचून डास निर्माण झाल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण। अकोल्यातल्या जळगाव हिवरखेड अकोट मार्गावर झाड कोसळलं। कडुलिंबाचं झाड उन्मळून पडलं। 5 ते 6 ऑटो रिक्षा झाडाखाली दबले गेले। वाहतूक सुद्धा ठप्प। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील जतन संवर्धनाच्या कामामुळे गळती। सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप। देवस्थान समितीनं मात्र काम योग्य पद्धतीनं सुरू असल्याचं सांगत पडद्यांमधून पाणी आल्याची शक्यता तपासणार असल्याचं केलं स्पष्ट। श्री क्षेत्र तुळजापूरला जोडणाऱ्या माढ्यातील सीना नदीवरच्या पुलावर खड्डे। दुचाकी 4चाकी वाहनधारकांचे हाल। पुलावरील खड्डे बुजवण्याची प्रवाशांची मागणी। नाशिकच्या बागलाण तालुक्यामधल्या कंधान गावात शेतकऱ्याकडून रस्ता बंद केलेला शिवार रस्ता गावातील महिलांनी मोकळा केला। विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी मोकळ्या रस्त्यामुळे दिलासा। उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयाची आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि श्रीकांत शिंदेंकडून पाहणी। रुग्णालयाची इमारत तयार असून लवकरच रुग्णांच्या सेवेमध्ये दाखल होणार। बुलढाण्यामधल्या शेगावच्या मातंगवाडीमधलं अतिक्रमण प्रकरण तापलं। अतिक्रमण हटवण्याच्या आदेशानंतरही कारवाईमध्ये दिरंगाई। शेगाव नगरपालिका प्रशासनाला उच्च न्यायालयानं फटकारलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम। मोहटादेवी मंदिर परिसरातील हातगाड्या टपऱ्या हटवल्या। वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न हटवल्यानं पालिकेची कारवाई। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये चौकशी सुरू असताना मुख्याध्यापकाकडून नियमभंग। अधिकार नसताना मुख्याध्यापकानं इतर शिक्षकांचं 2 महिन्यांचं वेतन काढलं। शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस। धुळे महापालिकेच्या वतीनं मुख्य बाजारपेठेमध्ये असलेलं 3रं शंकर मार्केट देखील पाडायला सुरुवात। 100 वर्ष जुन्या मार्केटची नव्यानं उभारणी करण्यात येणार। या प्रकल्पासाठी 56 कोटी रुपये खर्च होणार असून दुकानदारांना नवीन गाळी मिळणार।
पुणे विभागामध्ये 37,69,69,000 भेसळयुक्त अन्नसाठा जप्त. अन्न औषध प्रशासनाच्या पुणे विभागाची 7 जिल्ह्यातील 60 ठिकाणी कारवाई. 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएची नागपुरातील 3 हॉटेल्सवर कारवाई. याराना फॅमिली गार्डन, इंडियन तंदूर आणि द हट फॅमिली रेस्टॉरंटचे परवाने तात्पुरते निलंबित. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकत्र साठवले जात असल्याचं समोर. धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा. 6 महिन्यामध्ये 23,04,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री. दूध भेसळ प्रकरणामध्ये आरोपीच्या सेल रजिस्टरमधून धक्कादायक माहिती समोर. भंडाऱ्यामध्ये घराच्या बांधकामावरून लाठीकाठी आणि कुऱ्हाडीनं हल्ला. मारहाणीमध्ये 3 ते 4 जण जखमी झाल्याची माहिती. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. इचलकरंजीमध्ये नशेली इंजेक्शन औषधांचा साठा जप्त. एका विरोधात गुन्हा दाखल. शिवाजीनगर पोलिसांची कारवाई. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. पाकिस्तानातील नागरिकांशी संबंध असल्याच्या कारणावरून सोलापुरातील 3 जणांवर एटीएसकडून कारवाई. तब्बल 126 कोटींचे संशयास्पद व्यवहार समोर. अटकेतील 1 आरोपीचा जामीन आणि 2 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. शहजाद भट्टी प्रकरणामध्ये चिपळूणमधील एका संशयिताची एटीएसकडून चौकशी सुरू. मोबाईल आणि सोशल मीडियाची तपासणी. शहजाद भट्टीच्या कथित सोशल मीडिया आणि डिजिटल युजर आयडीच्या माध्यमातून हा युवक संपर्कात असल्याचा संशय. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित लोकांवर छापे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एटीएसचे छापे. संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन एटीएसकडून चौकशी सुरू. सोशल मीडियावरून तरुणांशी संपर्क साधल्याचा आरोप. पालघरमध्ये रक्षकच भक्षक बनल्याची धक्कादायक घटना. शेजारी राहणाऱ्या 13 वर्षाची मुकलीचा पोलीस कर्मचाऱ्याकडून विनयभंग. सातपाटी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचारी काशीद विरोधात गुन्हा दाखल. आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी. साताऱ्यातल्या शेंद्रे गावाजवळ सीएनजी टँकरमधून गॅस गळती. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी नाही. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये भर दिवसा चेन स्नॅचिंगचा प्रकार. महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरटे फरार. चोरी करतानाची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. पुण्याच्या हडपसरमधील मांजरी भागामध्ये चोरट्यांनी भिंत फोडून सराफ दुकान लुटलं. चोरट्यांनी तब्बल 21 तोळे सोनं आणि 94 किलो चांदीसह 2,55,00,000 अधिकचा मुद्देमाल लंपास केला. पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू. रत्नागिरी तालुक्यामधील वाटत खंडाळा भागामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. एकाच रात्रीमध्ये चोरट्यांकडून 3 घरफोड्या. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात जयगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. घटनेमुळे जयगड परिसरात भीतीचं वातावरण. जळगावच्या रावेरमध्ये अनैतिक संबंधांच्या वादातून एकाची गळा आवळून हत्या. 2 मित्रांनीच हत्या केल्याचं तपासातून समोर. एकाला अटक. मुख्य संशयिताचा शोध सुरू. जळगावच्या हडसन पहान नांद्रा परिसरातील अवैध दारू विक्रीचा मुद्दा ऐरणीवर. पाचोरा पोलिसांना राष्ट्रीय भीमसेनेचं निवेदन. अवैध दारू विक्री तत्काळ बंद करण्याची मागणी. कारवाई न झाल्यास जिल्हाभर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा. अहिल्यानगरच्या पाथर्डीमधील करंजी घाटामध्ये ट्रक उलटला. ब्रेक निकामी झाल्यानं धोकादायक वळणावर अपघात. अपघातानंतर ट्रकमधील 20 ते 22 टन पाणी आणि शीतपेयांचा माल रस्त्यावर विखुरला. अपघातानंतर स्थानिकांकडून ट्रकमधील मालाची लूट.